रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कोकणामध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे, तर सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी अर्ज आज भरायचा आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या बंडामुळे तिरंगी लढत होणार आहे। तर सांगलीमध्ये आज चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। थेट जाऊया, स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी थेट सांगलीवरून आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आज चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। बरेच वाद झाले महाविकास आघाडीमध्ये या उमेदवारीवरनं आणि त्यानंतर अखेर आज चंद्रहार पाटील आपली उमेदवारी दाखल करत आहेत। कसं शक्ती प्रदर्शन या वेळेला शिवसेनेकडनं केलं जाणार आहे, कशी तयारी झालेली आहे, कोण कोण येत आहे? नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर सांगलीच्या महाविकास आघाडीच्या जागेवरून अनेक दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू होता। अखेरच्या क्षणी ही ठाकरेंच्या शिवसेनेची जागा गेली होती। आज चंद्रहार पाटील हे मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी संजय राऊत सुद्धा चंद्रहार पाटलांसाठी आज सांगलीत येत आहेत। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांची पत्रकार बैठक देखील पार पडणार आहे। असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी केलेले विशाल पाटील यांना देखील आज दुपारी 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म जमा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे, परंतु काँग्रेसकडून त्यांना एबी फॉर्म मिळेल असं वाटत नाही। जर काँग्रेसकडून एबी फॉर्म विशाल पाटलांना मिळाला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणार आहेत। असं असलं तरी आता महाविकास आघाडीमधून चंद्रहार पाटलांनाच उमेदवारी निश्चित झाल्याचे दिसून येते। त्यामुळे सांगलीमध्ये तिहेरी लढत होणार हे निश्चित आहे। महायुतीकडून संजय काका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील लढतील। अर्थात त्यामुळे आता एकूणच तिरंगी लढत आपल्याला सांगलीमध्ये बघायला मिळणार आहे आणि चंद्रहार पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।